करायला तयार आहात हे दुर्दैव आहे. आणि आपण मला असं वाटतं आज एक प्रस्ताव केला पाहिजे की ऑपरेशन सिंधूरला ज्या ताकदीने आपण सगळ्यांनी या देशाबरोबर पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब ही जी आपली धोरणं आहे, ही हा पक्षाचा विचार आहे. त्याच्यात आज जे आपण क्रिकेट खेळतोय त्याचा जाहीर निषेध मला असं वाटतं आजच्या मीटिंगमध्ये आपण सगळ्यांनी केला. आणि मी तरी ती मॅच बघणार नाही. आता प्रत्येकाने ठरवावं की आपण ती मॅच बघायची नाही. पण एक आहे, मला म्हणजे मी तो डिबेट ऑपरेशन सिंधूचा आपने देखा होगा जब पार्लियामेंट में चल रहा था, हमारे तो सब सांसद थे. पण तेव्हा आम्ही विचार करत होतो, कारण लोकांना असं वाटत होतं मी नुकती जाऊन आले होते ऑपरेशन सिंधूरला. ऑपरेशन सिंधूरच्या ज्या देशाच्या ट्रिपला मला अजूनही ते शब्द आठवतात, यही समय है, सही समय है. मी काल देवाबाबूंना खूप प्रेमाने विनंती केली आहे, सरसकट कर्जमाफी करायची वेळ कधी आहे, यही समय है, सही समय. म्हणजे त्यांची भाषणं चालू असताना असे काय काय ते लाईन्स वापरतात, पण ती जेव्हा कृती करायची वेळ होते दुर्दैव आहे ती करत नाही. हा माझा तर वैयक्तिक त्यांच्याशी म्हणजे माझे कदाचित आपल्याकडून गेलेल्यांचे जितके भारतीय जनता पक्षाशी संबंध नसतील तेवढे माझे आजही आहे. कारण ही भारताची संस्कृती, ही महाराष्ट्राची संस्कृती. आपल्याला बाबासाहेबांचा फोटो लावायला लागत नाही, कारण आपल्या कृतीमधून सगळ्या सर्वांचे आपल्याला संस्कार झाले ते दिसतात. फोटो लावायला काही लोक लावतात, वागतात बरोबर असं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इथे वाचन सुरू करताना 2 विषय मला आवर्जून बोलायचे होते. हा माझा मला एक गोष्ट सगळ्या संघटनेला सांगायची, पक्षाचा जो मेंबर असेल त्याच्या मागे पक्ष ताकदीने उभं राहील. आणि मला एक गोष्ट सांगायची, तुमचा नवरा किंवा बायको काय करतात याचा पक्षाचा काहीही संबंध नाही. पक्ष ताकदीने तुमच्याबरोबर उभं राहील. आणि हे जे नवीन गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात चाललंय त्याचा मी जाहीर निषेध करते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढेल, तो स्वतःच्यापेक्षा ताकदवरची लढेल, तो आपल्यापेक्षा वीक आहे त्याच्याशी लढण्यात येतो. त्यामुळे माझी सगळ्या प्रवक्त्यांना ही विनंती आहे की कुणाच्या कुटुंबात जायचं नाही. आपण कधी जातही नाही, पण ती खबरदारी घ्यावी. त्यांनी हल्ला केला म्हणून आपण हल्ला करायची गरज नाही. आणि माझी सगळ्या प्रवक्त्यांना विनंती आहे की त्यांनी पातळी सोडली तरी आपला पक्ष कधीही पातळी सोडून कुणावरही वैयक्तिक टीका करणार नाही. त्या काही गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. त्याचबरोबर अनेक घटना झालेल्या आहेत. सोलापूरला एक जी घटना झाली, दुर्दैवी घटना झाली, त्याला मागे पिछे खूप गोष्टी आहेत. माझी विनंती आहे की त्याच्याबद्दल धैर्यशील दादा सविस्तर बोललेलेच आहेत. पण म्हणजे धैर्यशील दादाबद्दलही बऱ्याच काही उलट्या सुलट्या गोष्टी लोकांनीही केलेल्या आहेत. धैर्यशील दादा मला आवर्जून सांगायचं आहे, ते काय बोलतात त्याच्याकडे आमचं अजिबात लक्ष नाही. पक्ष ताकदीने तुमच्याबरोबर आहे, कारण का तुम्ही चांगल्या कामासाठी लढताय. आणि ही लढाई फक्त सोलापूर सीमेत नाही, महाराष्ट्रात चुकीचं काम कोणीही करत असेल तर पक्षाने उतरलं पाहिजे. आता बस झालं. मगाशी तो युवक म्हणत होता की तुम्हाला कसं काय वाटत नाही, खालपाने की तुम्हाला कसं काय वाटत नाही. हा प्रश्न मलाही अनेक वेळा पडतो. कारण का ज्या पद्धतीने आंदोलन, मी छोटंसं तुम्हाला उदाहरण देते की परवा एक टेस्ला गाडी विकली गेली. माझ्या काय मनातही आलं नाही, मी ती बघितली टेस्ला गाडी विकत घेतली. फेसबुकवर एवढं मोठं ट्रोलिंगची बातमी झाली, मी चॅनल्सनीच दाखवली की तुम्ही टेस्ला घेताय, आमचं काही म्हणणं नाही, आमच्या मुलांना ST फक्त तयार करावं, आमची मुलं फक्त ST मागतायत, तुम्हाला काय टेस्ला घ्यायच्या आहेत त्या का. खरंच आपण इतके असंवेदनशील झालो आहे का. आणि माझी विनंती आहे सगळ्या युवकांना, आज मेहबूब आलं नाही, त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून मी मेहबूबला फोन करून ती बातमी पाठवली की आज दर आठवड्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक, विद्यार्थी आणि या सगळ्यांनी हे प्रश्न मांडले पाहिजे. विरोधक म्हणून ह्याच्यात आपण विरोधात आहोत, ही आपली